त्या व्यक्तीने 12 वर्ष तपस्या केली देवतांची, भगवंताची नाही, देवतांची तपस्या केली. मग एक देवता प्रकट झाले आणि देवता प्रकट झाल्यानंतर म्हणले काय पाहिजे वरदान तुला माग. म्हटले तो माणूस म्हटला की देवा मला म्हणे जास्त काही नको म्हणे, मी संतुष्ट असतो म्हणे बऱ्यापैकी, मला एकच वरदान दे म्हणे. जेव्हा जेव्हा माझ्या मनात काही इच्छा होईल ती वस्तू प्रकट होऊ दे, माझी इच्छा पूर्ण होऊ दे. आता काही कमी झालं का वरदान हो? तसा मी संतुष्टच आहे, पण म्हणले जेव्हा जेव्हा इच्छा होईल तेव्हा म्हणे मला ती वस्तू मिळू दे म्हणे, मी इच्छा केली की ती माझ्यापुढे प्रकट झाली पाहिजे. भगवंत म्हणले जरा हुशारच दिसतोय हो. भगवंत देव म्हणला हुशारच दिसतोय हो. म्हणले आता आपण काय करू. देव पण हुशार होते. ते म्हणले ठीक आहे, जेव्हा जेव्हा तुला इच्छा होईल ती वस्तू मिळेल, पण माझी एक अट आहे. म्हटले तुला एक मिळाली की तुझ्या शेजारची जो व्यक्ती राहतो घरापुढं त्याला 2 मिळणार. तुला एक मिळाली की त्याला 2 मिळणार म्हणले वस्तू. तुम्हाला ठीक आहे म्हटलं. त्याला त्यावेळेला काही कळलं नाही. ठीक आहे म्हटला. मग हा घरी गेला, त्याला राहायला घर नव्हतं. आणि मग काय आलं, त्याने इच्छा केली मनामध्ये. काय इच्छा केली, एक सुंदर असा बंगला मला पाहिजे अशी इच्छा केली. तात्काळ एक बंगला तयार झाला. त्याला इतका आनंद झाला आणि त्याचा शेजारी जो पुढं राहत होता त्याचे 2 बंगले तयार झाले मनानेच. मग ह्याला फार त्रास झाला. आता हे जे काय बांधायला गेलता बंगला, त्याचा त्रास व्हायची काही गरज होती का? ह्याला फार त्रास झाला. माझा एक आणि त्याचं 2 कसं काय सण होईना. आणि मग आता घर आलंय म्हणजे गाडी पण पाहिजेच की. मग त्याने इच्छा केली लगेच, मला एक फॉर्च्युनर पाहिजे गाडी 4 चाकी. आणि लगेच फॉर्च्युनर गाडी तिथं बंगल्याच्या पुढे उपस्थित झाली. कारण वरदान दिलं होतं देवाने, इच्छा करायला तुला सगळं मिळेल. 4 चाकी गाडी तयार झाली लगेच. पण शेजारी पुढं बघतोय तर तुझ्या दारात 2 फॉर्च्युनर. कारण देवाने आशीर्वाद दिला होता की तुझ्या डबल त्याला मिळेल म्हणून. मग ह्याला प्रश्न पडला, अरे म्हणला लई त्रास व्हायला लागला याला. घर मिळालं, गाडी मिळाली, आनंद व्हायला पाहिजे, फुकटमध्ये मिळालं, सुखात जगायला पाहिजे. परंतु याला सुख होण्याच्या ऐवजी हा दुःखामध्ये गेला. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी असा एक विचार केला, आता घर झालं, गाडी झाली, म्हणले आता काय पाहिजे, आता पाण्याची कमतरता आहे म्हणले आपल्याकडे. इच्छा केली, भगवंता एक विहीर, एक पाण्याची विहीर सुंदर घराच्या पुढे येऊ दे म्हणे. आणि एक सुंदर विहीर तयार झाली इकडं घरापुढे. ह्याच्या घरापुढे एक विहीर, शेजारच्या घरापुढे 2 विहिरी तयार झाल्या. ह्याला फार त्रास व्हायला लागला. म्हणजे अरे तपस्या केली मी आणि ह्याला डबल मिळतं इकडे फुकटचं. आणि एवढं सगळं संपत्ती सुख मिळून सुद्धा हा दुःखामध्येच राहिला शेवटी. आणि मग त्यांनी देवाकडे एक मागणं केलं. देवा म्हणले माझा एक डोळा फुटू दे म्हणले. आणि लगेच त्याचा एक डोळा फुटला आणि शेजारच्याचे 2 डोळे फुटले. मग ह्याला आनंद झाला. आणि मग ते 2 डोळे फुटले, घरापुढे जे विहीर होती त्या विहिरीमध्ये शेजारी पडला. जेव्हा आणि हे त्याच्या एका डोळ्याने ह्यांनी पाहिलं, ती शेजारी विहिरीत पडला, तेव्हा याचं समाधान झालं. ही गोष्ट कोणाची आहे म्हणा की? आपलीच आहे. मान्य करा. सुखाची परिभाषा काय? सुख कुठं उत्पन्न होतं? मनाची कल्पना आहे. आपल्याला सुख याच्यामुळे होत नाही. शाळेमध्ये पण आता विद्यार्थ्यांची परीक्षा होते, एखाद्याला 92% पडले, एखाद्याला 92.2 पडले. तर 92 पडले याच्यामध्ये आनंद घ्यायला पाहिजे. 0.2 काय होतंय हो? त्याला 0.2 पडले म्हणून रडणारी मुलं आहेत. 2 पॉईंट त्याला जास्त कसं काय पडले? दरवर्षी मला त्याच्या पुढं असायचो मी, यावेळेस महाग कसं काय? हे दुःख आहे. काय मनाची संकल्पना आहे. एक भिकारी पण चटणी भाकरी खातोच की, आपणही आपल्या घरी खातोच की, तोही जिवंत आहेच की, आपणही जिवंत आहेच की. उलट त्या भिकाऱ्याला BP, शुगर, थायरॉइड काय नाही, आपल्याला भरपूर आहे. सांगण्याचा उद्देश काय की आपण
कुणाशी तुलना करतोय? हे सुख आणि दुःख काहीच नाही आहे. हे फक्त कल्पना करत राहतोय, मानसिक कल्पना करत राहतोय आपण मनामध्ये, हे सुख आहे म्हणून. आणि त्या लखपतीचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, ज्याकडे लाख रुपये आहेत, तो बी दुःखी आहे. म्हणून सुख आणि दुःख हे केवळ मनाच्या संकल्पना आहेत.